एका घनदाट जंगलात खूप प्रकारचे प्राणी राहत होते. लहान मोठे अशा सगळ्या प्रकारचे प्राणी एकत्र आनंदात राहायचे. त्याच जंगलात शेरसिंग नावाचा मोठा सिंह राहत होता. परंतु तो खूपच भोळा होता. त्याला शिकारच करता यायची नाही. तो फळ चारा खाऊनच त्याचा उदरनिर्वाह करायचा. एक दिवस ससा व कोल्हा त्या शेरसिंगाबद्दल बोलत असतात. अरे, त्या बाजूच्या जंगलातील सिंह त्याच्याच बरोबरीच्या प्राण्यांना मारून खाऊन टाकतो. परंतु आपला शेरसिंग तो आपल्याला कधीच त्रास देत नाही. हो रे, खरच तो खूप दयाळू सिंह आहे. त्याला कसलाच गर्व नाही. एवढ्यात तिथे चिंटू उंदीर येतो. अरे, कसला दयाळू. तो शेरसिंग फक्त नावाचा सिंह आहे. त्याला शिकारच करता येत नाही. तो तर सिंहाच्या नावालाच धब्बा आहे, धब्बा. कोणता सिंह मांस सोडून चारा खातो? सगळेच प्राणी शेरसिंगाची टिंगल उडवून हसू लागतात. या प्राण्यांचे सगळे बोलणे शेरसिंग ऐकतो. त्याला खूप वाईट वाटते. एक दिवस शेरसिंग झाडावरून फळं तोडून खात बसला असतो. तेव्हा तिथून मोठू हत्ती चालला होता. हो 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 हो. अरे शेरसिंग, काय रे, तुला काहीच कशी लाज वाटत नाही? सगळ्या सिंह जातीचं नावच तू बदनाम करून टाकलंस. अरे मोटू, जर मला हिंसा आवडत नाही, ती मला करताच येत नाही, तर यात माझी काय चूक? देवानेच मला असं बनवलंय आणि मला याची काहीच लाज वाटत नाही. मला कोणालाही त्रास द्यायला आवडतच नाही. हो 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 हो. हिंसा आवडत नाही की तुला करताच येत नाही? भित्र आहेस तू, डरपोक आहेस, डरपोक. शेरसिंग मोठू हत्तीच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि फळं खाण्यात गुंग होतो. सगळेच प्राणी शेरसिंगाची अशीच टिंगल उडवायचे. एकदा सगळ्या प्राण्यांनी मिळून शेरसिंगाला त्रास द्यायचं ठरवलं. मूर्ख बनवूया, असंही तो आपलं काय करू शकतो. मग लागलीच मोठू हत्ती शेरसिंगाजवळ जातो. चल शेरसिंग, आज आमच्या बरोबर खेळायला. तुला खूप मजा येईल. परंतु तुम्हाला तर मी आवडत नाही ना, मग मी काय येऊ तुमच्या सोबत? अरे नाही नाही, आम्ही कोणीही तुला चिडवणार नाही. तू तर आमचा मित्र आहेस. चल आता, उशीर होतोय. शेरसिंग बिचारा त्याच्या गोड गोड गप्पांनी फसतो आणि सगळ्या प्राण्यांसोबत खेळायला जातो. सगळे मिळून पळापळी खेळू लागतात. शेरसिंगाला प्राण्यांमध्ये खेळायला खूप मजा येत असते. परंतु काही वेळातच प्राण्यांनी विणलेल्या जाळ्यात शेरसिंग अडकतो. मग काय, सगळे मिळून बिचाऱ्या शेरसिंगाला खूप मारतात. शेरसिंगाला काही केल्या तिथून सुटता येत नाही आणि सगळे त्याला मारून मारून त्रास देतात आणि तिथून सगळे पळून जातात. शेरसिंगाला खूप त्रास होत असतो. तो स्वतःला कसा बसा सोडवतो आणि त्याच्या गुफेत जातो. देवा, का का मला असं बनवलंय? मला सिंहाचा जन्म दिलात, पण मला हत्या करणं का आवडत नाही? सगळेच माझी टिंगल करतात, पण मी काहीच करू शकत नाही. त्याच वेळी त्या गुफेकडून एक जादुई सिंह जात असताना त्याने शेरसिंगाचं सगळं बोलणं ऐकलं. काय काय झालं शेरसिंग?
असं रडत काय बसलास? रडून काहीही होत नाही. जे तुला त्रास देतात त्यांचा सामना करायला शिक. पण मी तर एक कमजोर सिंह आहे. मी कोणाला काहीच करू शकत नाही. घाबरू नकोस. मी एक जादुई सिंह आहे. मी तुझी मदत करू शकतो. मी तुला जादूचे पंख देतो. त्याने तू आकाशात उडू शकशील आणि मग त्याचा तू कसा वापर करायचा हे तू बघ. मग लागलीच त्या सिंहाने शेरसिंगाला जादुई पंख दिले. पंख मिळताच शेरसिंग खुश झाला. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव. थांबा. आता माझ्याकडे तुमचं बोलणं ऐकायला बिलकुल वेळ नाही. मला पहिले त्या प्राण्यांना अद्दल घडवायचे आहे. तुमचं बोलणं ऐकायला मी नंतर येतो. आणि लागलीच शेरसिंग उडत उडत प्राण्यांकडे जातो. सगळ्या प्राण्यांवर शेरसिंग अचानक हल्ला करतो. एकेकाला उचलून आकाशातून खाली फेकून देतो. शेरसिंगाला त्याच्या शक्तीचा गर्व होत चालला होता. प्राण्यांसोबतच तो आता माणसांवरही हल्ला करू लागला होता. शेरसिंगला आता माणसं, प्राणी सगळेच घाबरायला लागले होते. सगळ्या प्राण्यांमध्ये त्याची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. या जादुई पंखांमुळे सगळेच प्राणी मला घाबरू लागले आहेत. ही तर सुरुवात आहे. आता पुढे तर मी यांना अजून त्रास देणार. माझंच राज्य असेल या जंगलावर. काही दिवसातच शेरसिंगने बरेच प्राणी मारून टाकले. त्या जंगलात खूपच कमी प्राणी उरले होते आणि शेरसिंग त्या प्राण्यांजवळही पोहोचला. त्याने लांबूनच त्या प्राण्यांना पाहिले आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी तो उडायचा प्रयत्न करू लागला. परंतु थोडं उडून तो अचानक खाली पडतो. अरे, हे काय झालं? मग शेरसिंग पुन्हा प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक वेळी तो खाली पडतो. हे काय होतंय मला? माझे पंख काम का करत नाही? तेवढ्यात तिथे जादुई सिंह येतो. शेरसिंग, मी तुला म्हटलं होतं, माझी गोष्ट पूर्ण ऐक. हे पंख तुझ्या सुरक्षेसाठी होते, परंतु तू याचा गैरवापर केलायस. तू माणसांचा, प्राण्यांचा अगदी जीव घेतलास. आता ही पंख तुझी काहीच मदत करणार नाहीत. उलट तू सगळ्यात लहान सिंह होऊन जाशील आणि तुझ्यात काहीच ताकद उरणार नाही. असं सांगून तो जादुई सिंह गायब झाला आणि लागले शेरसिंगचे पंखही गायब झाले. तो अगदी छोटा सिंह झाला. मग काय, सगळेच प्राणी त्या शेरसिंगाजवळ येतात आणि त्याला खूप मारतात आणि त्यांच्या मित्रांचा बदला घेतात. म्हणूनच आपल्याला मिळालेल्या आणि आपल्याजवळ असलेल्या शक्तीचा गैरवापर करू नये. Hey friends, please do like, share and subscribe to our channel.